आज आपण ज्वारीच्या पिठाच्या मऊसूत जाळीदार आंबोळ्या बनवलेल्या आहेत। या आंबोळ्या बनवायला अगदी कमी वेळ लागतो। आंबोळ्या झटपट तयारही होतात। डायबिटिक पेशंटही या आंबोळ्या अगदी निश्चिंतपणे खाऊ शकतात। जेव्हा डाळ तांदूळ वाटण्याकरता वेळ नसतो, अगदी कमी वेळेत या आंबोळ्या तयार होतात, जाळीदारही होतात आणि अगदी मऊ लुसलुशीत होतात। चला मग तर वेळ न घालवता आपण आंबोळ्या बनवायला सुरुवात करू। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण आंबोळ्या बनवायला घेऊयात। मिक्सी जार मध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे। आंबट दही नाही वापरायचं, या ठिकाणी घरातलं ताजं दहीच मी वापरलेलं आहे। मिक्सरला फिरवून घेऊ आणि हवं तसं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊ। तर या ठिकाणी बॅटर तयार झालेलं आहे, काढून घेऊयात। आणि सेम मिक्सी जार मध्ये 1 वाटी रवा आणखी घालायचा आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, अर्धी वाटी दही घालूयात आणि पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे। 2 वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सर मध्ये फिरवून घेऊ। हे मिश्रण बनवण्याकरता 2 वाटी रव्याचा वापर केलेला आहे, 4 वाटी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि 1.5 वाटी दही घातलेलं आहे। मिश्रण काढून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण झटपट बनवायचं आहे, त्यामुळे आपण हे मिक्सर मध्ये फिरवून घेतलं, त्यामुळे मिक्स करायला फारसा वेळ लागत नाही आणि पिठाच्या गुठळ्याही होत नाही। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊ। जवळपास 2 ग्लास पाणी घालायचं आहे, मिक्स करून घेऊ। पीठ अगदी पाण्यासारखं करून घ्यायचं आहे। 10 मिनिटाकरता झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत चटणी बनवून तर मिक्सी जार मध्ये लसणाच्या काही पाकळ्या घातलेल्या आहेत, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि मिरची घ्यायची आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। कढीपत्त्याची 2-3 पानं घालूयात, कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून चटणी छान वाटून घ्यायची आहे। चटणी काढून घेऊयात आणि चटणी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। पाणी घालून मिक्स करून घेऊ आणि चटणी आणखी चविष्ट लागण्याकरता तिला दणदणीत असा तडका देऊयात। तर तडका पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे, चिमूटभर जिरी मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडू द्यायची आहे, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। गॅस बंद करूयात आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि चटणीला असा दणदणीत तडका द्यायचा आहे, त्यामुळे चटणी आणखी चविष्ट लागते। 10 मिनिट झालेले आहे, पीठही अगदी छान मुरलेलं आहे। अर्धा चमचा आपण खायचा सोडा घातलेला आहे आणि मिक्स करून घेऊ। 10 मिनिटात पीठ घट्ट झालेलं आहे, त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी आणखी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेऊ। प्रत्येक वेळेस डोसा बनवताना पीठ एकदा वर खाली करून घ्यायचं आहे आणि नंतर डोसा बनवायचा आहे, नाहीतर बऱ्याच वेळा पाणी वर येतं आणि घट्ट पीठ हे तळाशी जाऊन बसतं। तर तवा गरम झालेला आहे, तेल घालूयात, पुसून घेऊयात आणि 1 वाटी पीठ घालायचं आहे। एकदा तवा गरम झाला की मध्यम आचेवर आणि मोठ्या आचेवर आपण आंबोळ्या छान शेकून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आंबोळ्यांना जाळी किती सुंदर पडलेली आहे। वरची साईड ड्राय झालेली आहे, तेल सोडूयात आणि पलटी करून घेऊ। तर खालच्या साईडनी हे आंबोळ्या आपण छान भाजून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी डोसा भाजून तयार आहे, काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर आंबोळ्याही बनवून घ्यायच्या आहेत। तर
अशा प्रकारे झटपट होणाऱ्या मऊ लुसलुशीत ज्वारीच्या आंबोळ्या आपल्या तयार आहे. तुम्हीही ह्या आंबोळ्या करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.